शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हे पहा, 1 जानेवारीची ही लागण आहे. VCF 517 म्हणजेच मंड्या 517. किती छान वाढ झालेली आहे पहा. 1 जानेवारी म्हणजे आता जवळपास 3 महिने 8 दिवस म्हणजे 108 दिवस झालेले आहेत. दोन्ही सऱ्या 4.5 फूट, 2 सरीतील अंतर जे आहे ते 4.5 फूट आहे. आता पूर्ण भरलेलं आहे, पाहू शकता तुम्ही किती छान प्लॉट डेव्हलप झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे मागच्या फवारणीचं आणि आपण जो बाळभरणीला बेसल डोस टाकला होता त्याचे रिझल्ट आहेत. आपण काय बाळभरणीला कोणता डोस टाकलेला आहे आणि फवारणी कोणती घेतलेली आहे हे तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगणार आहे. आता तुम्हाला ऊस मी दाखवतो. ऊसांची संख्या जी आहे शेतकरी मित्रांनो, ती 10 फुटामध्ये आपल्याला तोडणी योग्य ऊस 4.5 फूट सरीमध्ये किमान 50 ते 55 ऊस पाहिजेत. तोडते वेळी 25 ते 50 ऊस पाहिजेत. म्हणजे आत्ता सध्याला 50 ते 55 ऊस पाहिजेत, गरजेचं आहेत शेतकरी मित्रांनो. म्हणजे इथून पुढे एक 4-5 ऊस तुमचे गेले तर किमान 50 ऊस तरी आपल्याला पाहिजेत. आणि एकरी ऊसांची संख्या जी आहे ती 10 फुटामध्ये 50 ऊस झाले तर एकरी आपल्याला 40 ते 45 हजार ऊस तोडतेवेळी आपल्याला मिळणार शेतकरी मित्रांनो. आणि जर एकरी तेवढी आपल्याला संख्या मिळाली 40,000 तर तुमचा एक ऊस 1 किलोचा आला तर 40 टन ऊस होतो. आणि 1.5 किलोचा आला तर 60 टन होतो. आणि 2 किलोचा आला तर 80 टन होतं. 2.5 किलो आला, 2.5 किलो व्हायसाठी शेतकरी मित्रांनो त्याला सप्टेंबर-ऑक्टोबरची लावण पाहिजे. तर तुमचा तो 2.5 टन म्हणजे 100 टन होऊ शकतो. त्यानंतर अडसारी जर का तुम्ही ऑगस्टची लागण असेल तर ऑगस्टची लागण असेल तर तुम्ही 100 प्लस जाऊ शकताय सहज. त्यानंतर 1 जूनची लावण जर का तुम्ही केली तर 100% 1 जूनला लावण केल्यानंतर तुम्हाला एकरी 150 टनापर्यंत सहज तुम्हाला उत्पादन भेटेल शेतकरी मित्रांनो. आणि जर तुम्हाला एकरी 150 टन उत्पादन घ्यायचं असेल तर 100 टन उत्पादन घ्यायचं असेल, 125 टन उत्पादन घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा शेतकरी मित्रांनो. आता हे पाहू शकताय सगळीकडं एक सारखी वाढ आहे. आता जवळजवळ माझ्या खांद्याच्या वर ऊस आहे. तिकडलाही ऊस तुम्हाला दाखवतो. हे क्षेत्र थोडंसं माळाचं आहे आणि या क्षेत्रामध्ये माती सोडलेली आहे. हे पण माळाचं आहे, ह्यामध्ये माती सोडलेली आहे आणि यामध्ये माती आहे पण जास्त नाही, माळ आहे या भागाला. तरी पण ऊस चांगला आलेला आहे, पाहू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण बाळभरणीला कोणता डोस टाकला होता ते तुम्हाला मी सांगतो. बाळभरणीसाठी 1 एकरासाठी तुम्हाला बोर्डवर मी घेऊन जाऊन समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी बाळभरणीला आपण 2 DAP, MOP 1, 2 मिरिट ऑफ पोटॅश, 2 DAP 1 मिरिट ऑफ पोटॅश हे दोन्ही मिक्स करून टाकलेलं होतं. त्यानंतर अमोनियम सल्फेट, दोन आणि कॉम्बो 56 किलोचं एक हे दोन्ही मिक्स करून आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स 4 किलो
1 एकरासाठी. हे पहा शेतकरी मित्रांनो, 2 DAP 1 म्युरेट ऑफ पोटॅश हे दोन्ही मिक्स केलं आणि सेपरेट टाकून घेतलं आणि अमोनियम सल्फेट 2 आणि कॉम्बो 56 किलो 1 आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स 4 kg हे 1 हे आपण मिक्स करून टाकून घेतलं सेपरेट. तर असं का करायचं, तर या DAP मध्ये 46% जे फॉस्फरस येतो 1846 तो फॉस्फरस आणि हा अमोनियम सल्फेटमधला सल्फर याचं रिॲक्शन होते. त्यामुळं आपण ही खतं मिक्स करून टाकायला नको. सेपरेट तुम्ही टाकलात तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळं DAP बरोबर MOP घेतलात आणि मिक्स करून टाकलात तर काय प्रॉब्लेम नाही. तर यांचं रिॲक्शन होत नाही आणि आपल्याला रिझल्ट ह्या दोन्हींचे छान येतात. आणि अमोनियम सल्फेट 2 बॅग आणि कॉम्बो 56 किलो आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स जे आहेत, फर्टेरा ग्रॅन्युल्स टाकणं गरजेचं आहे. ह्यामध्ये क्लोरअँट्रानिरिप्रोल घटक येतो आणि त्याच्यामुळं आपल्याला खोडकीड कंट्रोलमध्ये येते आणि हुंगणी वगैरे जे आहे, मुळाला जे कीड आहे ती सुद्धा कंट्रोलमध्ये येते. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुम्ही फर्टेरा ग्रॅन्युल्स वापरा. आपण जसं वाढीचं काम करतो तसं त्याचं संरक्षण करण्याचं सुद्धा पिकाचं गरजेचं आहे. त्यामुळं फर्टेरा ग्रॅन्युल्स तुम्ही 100% वापरा. असा डोस तुम्ही वापरा आणि रिझल्ट मला सांगा शेतकरी मित्रांनो. 1 नंबरमध्ये रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, निंबोळी पेंड वगैरे तुम्ही वापरू शकताय. तुम्हाला ब्रँडेड तुमच्याकडून मिळत असेल तर. आपल्या भागामध्ये निंबोळी पेंडच्या नावाखाली फक्त तंबाखूची धूस मिळते. त्यामुळं आता जर तंबाखूची धूस जर का 25-30 रुपये किलो जर का तुम्ही टाकायची म्हटली तर काय पैसे एक्स्ट्रा खर्च करण्यात काय पॉईंट नाही. आणि त्याच्याऐवजी तुम्ही फर्टेरा वापरा ग्रॅन्युल्स, अतिशय रिझल्ट चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आणि या पद्धतीनं तुम्हीही शेतकरी मित्रांनो बाळभरणीसाठी डोस मी जो सांगितलेला आहे 2 DAP 1 पोटॅश, त्यानंतर हे मिक्स करून टाकून सोडा प्रत्येक सरीमध्ये. त्यानंतर अमोनियम सल्फेट 2 बॅग कॉम्बो 56 किलो 1 हे पण टाकून घ्या आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स 4 किलो हे सुद्धा टाकून घ्या मिक्स करून. त्यानंतर पाणी पाजल्यानंतर, ऊस भरल्यानंतर पाणी पाजल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट टी 25 किलो हे एक सरी आड तुम्ही टाकू शकताय. म्हणजे तुमचं सगळं बॅलन्स होतोय. NPK बॅलन्स होतोय, सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळंच. कॅल्शियम त्या ह्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळं आपण कॅल्शियम सेपरेट टाकलेलं आहे. आणि कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला जर का घ्यायचं नसेल तर या DAPच्या ऐवजी TSP वापरायला काय हरकत नाही. ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट घेतलात तर 4 ते 5 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅगा घेऊ शकताय आणि TSP घेतलात तर 2 बॅगा घेऊ शकताय. ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये पण काय काय येतं, फॉस्फरस येतो, कॅल्शियम येतं आणि गंधक येतं, सल्फर येतं. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही वापरू शकताय. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.